नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण लांबी धारकता वस्तुमान या चॅप्टर मधील मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत मधले जे मीटरचे प्रकार आहेत किंवा अंतर कशा प्रकारे मोजलं जातं त्याची एक खूप छान ट्रिक तुमच्या समोर मांडायची आहे। ती ट्रिक अशी आहे बघा बाळांनो, एक आदमी जा रहा था उसको एक चीज मिली। सुरुवात झाली मिली, मिली म्हणजे मिलीमीटर, त्यानंतर उसको लगा वो तो सेंटी है, सेंटी मिली, मिली की मिलीलीटर, सॉरी मिलीमीटर, मिलीमीटर के बाद सेंटीमीटर, ओके। मिलीलीटर मिलीमीटर, फिर बाद में सेंटीमीटर, बाद में उसने वो पी, वो चीज उसने पी, उसको लगा वो तो देसी है। क्या है? देसी है। देसी यानी डेसीमीटर। उसका बाद में उसको क्या हो गया, वो पीने के बाद उसका मीटर घूमने लगा। मीटर घूमने लगा के बाद मीटर यानी मीटर, ओके। बाद में उसने मीटर घूमने लगने के बाद उसने क्या किया, गाना गाया। बाद में उसने एक गाना गाया। कौन सा गाना गाया? डेका हेक्टो किलो रे डेका हेक्टो किलो, डेका हेक्टो किलो रे डेका हेक्टो किलो। म्हणजे काय, या ट्रिक मधून आपल्याला नेमकं समजून काय घ्यायचंय बाळांनो, तर सुरुवात एक चीज मिली, मिली यानी मिलीमीटर, मिलीमीटर, चीज मिली, मिलीमीटर, मिलीमीटर के बाद उसको लगा वो सेंटी है, उसको लगा वो सेंटी है, सेंटी यानी सेंटीमीटर। बाद में उसने वो चीज क्या की, पी, पी पी पी, उसको लगा वो तो देसी है, देसी यानी डेसीमीटर, डेसीमीटर के बाद उसका सिर घूमने लगा, घूमने लगना या सिर मीटर घूमने लगा, मीटर यानी मीटर, ओके। मीटर घूमने लगने के बाद उसने गाना गाया। कौन सा गाना गाया? डेका हेक्टो किलो रे डेका हेक्टो किलो। या ट्रिक मधून आपल्याला नेमकं समजून काय घ्यायचंय, सुरुवात झाली मिलीमीटर पासून, सुरुवात मिलीमीटर, बाद में उस त्याच्यानंतर सेंटीमीटर, सेंटीमीटर के बाद डेसीमीटर, डेसीमीटर के बाद मीटर, मीटर, मीटरच्या नंतर काय आहे तर डेका, हेक्टो आणि किलो। म्हणजे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी आपली ही ट्रिक समजून घ्यायला पाहिजे। मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो, मिली सेंटी डेसी मीटर हेक्टा डेका हेक्टो किलो। ही तुमच्या ट्रिक समजा लक्षात आली तर तुम्हाला मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत कोणतीही प्रकार पाहण्यासाठी किंवा कोणताही प्रकार जर समजा परीक्षेमध्ये नवोदयमध्ये विचारला तो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जाण्यासाठी ही ट्रिक तुमच्या लक्षात ठेवा। लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत जर समजा कोणतंही अंतर काढायला सांगितलं तर खूप सोपं जातं, ओके। मग आता तुम्ही मला जर सर तुम्ही म्हणसाल आमच्या ट्रिक लक्षात आली सर, ओके, ट्रिक लक्षात आली, मग तर किती मिलीमीटर पासून किती मिलीमीटर पासून किती सेंटीमीटर होतो, किती सेंटीमीटर पासून किती डेसिमीटर होतो, किती डेसिमीटर पासून किती मीटर होतो, किती मीटर पासून किती डेकामीटर होतो, किती डेकामीटर पासून किती हेक्टामीटर होतो, हेक्टोमीटर होतो, आणि किती हेक्टोमीटर पासून किती किलोमीटर होतो हे आपण आपल्या आजच्या लगेच क्लासमध्ये पाहणार आहोत, बरोबर। मग तुम्ही मला सांगा आता काय करायचं माहिती का, आपल्याकडे 10 मिलीमीटर आहे, किती आहे 10 मिलीमीटर। या 10 मिलीमीटर पासून काय होतं तर 1 सेंटीमीटर तयार होतो बघा, काय होतो 1 सेंटीमीटर तयार होतो, ओके। मग आता तुम्ही बघा 10 मिलीमीटर घेतलं, 10 मिलीमीटर पासून 1 सेंटीमीटर तयार झाला, बरोबर आहे। मग हे काय करायचं, 1 सेंटीमीटर आहे या ठिकाणी काय करायचं 10 सेंटीमीटर घ्यायचं, काय करायचं 10 सेंटीमीटर। मग या 10 सेंटीमीटर पासून सुरुवातीला मिलीमीटर, दुसऱ्यांदा सेंटीमीटर, सेंटीमीटरच्या पासून नंतर मग काय तयार होईल तर 1 डेसिमीटर तयार होईल। काय होईल बाळांनो, 1 डेसिमीटर तयार होईल। मग 1 डेसिमीटर तयार झाला, 1 डेसिमीटर तयार झाल्याच्या नंतर मग पुन्हा नंतर ही 1 आहे तर इथं काय करायचं 10 डेसिमीटर घ्यायचं, काय घ्यायचं 10 डेसिमीटर। मग 10 डेसिमीटर घेतल्याच्या नंतर 1 मीटर तयार होतो, काय तयार होतो 1 मीटर, बरोबर आहे। 1 मीटर पर्यंत आपण आलो। मीटरच आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारतात, मीटरचं किलोमीटर करा, किलोमीटरचं मीटर करा, बरोबर आहे। मीटरचं किलोमीटर करा, किलोमीटरचं मीटर करा, त्यासाठी मग 10 डेसिमीटरचं काय झालं 1 मीटर झालं, ओके। मग 1 मीटर झालं, पुन्हा नंतर एक इकडे एकचं काय करायचं तर 10 घ्यायचं, 10 मीटर, 10 मीटर पासून काय तयार होईल तर 10 मीटर पासून 1 डेकामीटर तयार, काय होईल एक डेका। डेका म्हणजे उसने गाना गाया था, कौन सा गाना गाया था, डेका हेक्टो किलो रे डेका हेक्टो किलो, बरोबर आहे। मग आता डेका झालं, डेका झाल्याच्या नंतर हेक्टो, म्हणजे काय करायचं 10 डेकामीटर, 10 डेकामीटर, 10 डेकामीटर पासून 1 हेक्टोमीटर, 1 हेक्टोमीटर, आणि एक सगळ्यात शेवटी 10 हेक्टोमीटर पासून 10 हेक्टोमीटर पासून किती तर 1 किलोमीटर
मीटर तयार होतं. काय होतं? 1 किलोमीटर तयार होतो. बरोबर. हे झालं आपलं एक 10 मिलीमीटर पासून 1 किलोमीटर पर्यंत आपण कशा प्रकारे काढू शकतो. बरोबर आहे. मग आता इथून समोर आपल्याला एक प्रश्न आला. एक प्रश्न असा आला की सर सगळं झालंय पण आम्हाला काय करायचंय 1 मीटर पासून किती किलोमीटर तयार होतं आणि 1 किलोमीटर पासून किती मीटर तयार होतं हे पाहायचं. बरोबर आहे. मग एकदम सोपी ट्रिक आहे बघा. काय करायचं जर समजा तुम्हाला प्रश्न आला 1 किलोमीटरचं किती मीटर आहे? काय प्रश्न आला 1 किलोमीटरचं किती मीटर आहे तर मग तुम्ही कसं काढणार तर इकडे पहा 1 किलोमीटरचं तुम्हाला जर समजा मीटर मध्ये जर करायचं म्हणलं 1 किलोमीटरचं मीटर मध्ये जर समजा तयार करायचं म्हणलं तर तुम्ही काय करणार सगळ्यात सोपं 1 किलोमीटर म्हणजे आणि केएम बरोबर त्याचं आपल्याला काय करायचंय मीटर मध्ये करायचंय मीटर मध्ये करण्यासाठी तुम्ही काय करायचं या 1 किलोमीटरला आहे त्याला काय करायचं 1000 न मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे गुणाकार करायचं 1000 न काय करायचं आपल्याला काय करायचं केएमचं मीटर मध्ये करायचं बरोबर आहे केएमचं मीटर मध्ये करायचं मग केएमचं मीटर मध्ये जर समजा करण्यासाठी तुम्ही काय करणार 1 किलोमीटर आहे 1 किलोमीटरचं तुम्हाला काय करायचंय मीटर मध्ये कन्वर्जन करायचंय मीटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी 1 मिनिट मीटरचं कन्वर्जन करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे करणार तर आता इकडे बघा हे समजा तुमच्या लक्षात आलं सगळं आपल्या सगळ्या हे व्हिडिओ पाहून व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी काय करायचं हे पूर्ण लिहून घ्यायचं बरोबर आहे लिहून घेतलं त्यानंतर तुम्हाला काय होईल समोर लक्षात येईल ओके मग आता तुम्हाला काय करायचं 1 किलोमीटर होतं काय होतं आपल्याला 1 किलोमीटर 1 किलोमीटर मग या 1 किलोमीटर पासून तुम्हाला काय करायचं मीटरचं तयार करायचं मीटर तयार करायचं मग मीटर कसं तयार करणार तर तुम्ही किलोमीटर विचारलं आणि त्याचं जर समजा मीटर मध्ये जर करायचं म्हणलं की काय करायचं तर ही जी 1 किलोमीटर आहे याला काय करायचं 1000 न डायरेक्ट गुणाकार करायचं काय करायचं गुणाकार केला की काय होणार तुमचं 1 किलोमीटर पासून किती मीटर तयार होण्यासाठी केले गुणाकार केला म्हणजे काय होईल मग 1 सोबत कशाचा जर समजा गुणाकार केला तर ती संख्या हे आपल्याला माहित आहे म्हणजे 1000 मीटर होतं काय होतं 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर पासून 1000 मीटर मग जर समजा तुम्हाला असाच प्रश्न आला 2 किलोमीटर पासून किती होतं तर पुन्हा असं आलं काय करायचं 2 किलोमीटर मग 2 तशाच ठेवायचं याला 1000 न गुणायचं म्हणजे 2000 मीटर किती होतं 2000 मीटर तसं जर समजा तुम्हाला प्रश्न आला की बाबा काय तर 1 मीटर पासून किती किलोमीटर होत किती किलोमीटर होतं मग तुम्ही कसं किलोमीटर काढणार तर इथं आपल्याला किलोमीटर विचारलंय मीटर दिलंय तर काय करायचं जी संख्या दिलीये त्या संख्येला काय करायचं 1000 न भागायचं इथे 1000 न मल्टिप्लिकेशन केलं होतं गुणाकार केला होता आता इथं काय करायचंय भागाकार करायचा आहे म्हणजे 1/1000 म्हणजे बघा 1 न जर समजा 1000 जर भागितलं तर 0 पॉईंट दिला 1 शून्य वाढला पुन्हा नंतर 0 दिला इथे 1 शून्य वाढला पुन्हा 0 दिला 1 शून्य वाढला म्हणजे 1000 1000 म्हणजे बघा काय आलं तर 0.001 काय आलंय 0.001 मीटरचं कन्वर्जन किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 1000 न भागायचं आणि किलोमीटरचं जर समजा कन्वर्जन मीटर मध्ये जर करायचं म्हणलं तर 1000 न गुणाकार करायचा अशा प्रकारे आपण ही एक ट्रिक लक्षात ठेवून मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत कशा प्रकारे अंतर काढायचं हे आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे बरोबर आहे जर समजा अशाच नवनवीन ट्रिक तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या असतील तर आमच्या लर्न विथ साई या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद